सध्या स्थितीत खरीप हंगाम बहारात आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस व इतर पिके वाढीच्या अवस्थेत आहेत। मात्र काही परिसरात या पिकांवर अळ्या व बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे। या रोगांपासून पिकांचा बचाव व्हावा म्हणून शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत। या फवारणीसाठी कृषी केंद्रांवर नानाविध कंपन्यांची कीटकनाशके उपलब्ध असून मात्र मूर्तिजापूर तालुक्यात परवानगी नसताना कृषी केंद्रांवर अनेक बनावट कीटकनाशके विक्री केल्या जात असल्याचे आढळून आले। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक होत असल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब कांबे, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे तसेच अनेक कार्यकर्त्यांसोबत कृषी केंद्राला निवेदन सादर करण्यात आले। कोरोना काळात शेतकरी आधीच हवालदिल झालेला असून सोबतीला निसर्गाच्या प्रकोपाने तो गारद झालेला आहे। शेतकऱ्यांची उधारी व उसनवारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। अशातच बनावट कीटकनाशकांच्या फवारणीमुळे त्यांचे आर्थिक तंत्र बिघडलेले असून शेतकऱ्याला जास्तीच्या नुकसानाला सामोरे जावे लागते आहे। यावेळी बनावट कीटकनाशके विकण्याचा गोरखधंदा असणाऱ्या कृषी केंद्र चालकावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली। आम्ही मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालय येथे आमचे निवेदन दिलेले आहे। भाजपा युवा मोर्चातर्फे व भाजपा मूर्तिजापूर तर्फे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आम्ही निवेदन दिलेले आहेत। निवेदन म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची बनावट औषध विक्री होत आहे आणि त्याच्यावर कुठल्याच तालुका कृषी अधिकारी यांचा अंकुश दिसून नंतर आला आणि संपूर्ण आपल्या तालुक्यातून विविध खेड्यातून त्या औषधींच्या तक्रारी माझ्यापर्यंत व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत आलेल्या आहेत। त्याच्या पावत्या माझ्याजवळ आल्या होत्या। त्याची तक्रार आम्ही आज सर्व दोन्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली आणि आम्ही आता इथून ते काय कारवाई करतात या प्रतीक्षेत आहे। अन्यथा शेतकरी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। निवेदन देतेवेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याकडून बोगस कीटकनाशकाच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेलं आहे। त्या निवेदनामध्ये कोराजेनसारख्या महत्त्वाच्या आणि महाग कीटकनाशकाचे सुद्धा रिझल्ट मिळत नाही अशा प्रकारची तक्रार आपल्यापर्यंत आलेली आहे। शासकीय नियमानुसार दर महिन्याला कीटकनाशकाचे सॅम्पल्स काढून लॅबोरेटरीला पाठवण्यात येतात आणि आपण या तालुक्यातून माझ्याकडून तरी आतापर्यंत पाठवण्यात आलेले आहेत। रिझल्ट प्राप्त झालेले आहेत। मी आतापर्यंत मला 5चा लक्षांक होता, मी 5चे सॅम्पल लॅबोरेटरीला पाठवलेले आहेत। यानंतर पण लक्षांकानुसार आम्ही सॅम्पल्स पाठवणारच आहे। यानंतर शेतकऱ्यांकडून अशा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारीनुसार मी स्वतः त्या औषधाची त्या संबंधित दुकानामध्ये जाऊन तपासणी करान आणि जर संशयित वाटलं तर त्याचे नक्कीच सॅम्पल घेऊन आपण पुन्हा लॅबोरेटरीला पाठवू आणि आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।